येरोडा पुणे येथील सामाजिक कार्यकर्त्या प्रियंका रणपिसे यांनी नेताजी सुभाष आपलं स्वागत आहे। आणि दिल्ली बलात्कार केसला 12 वर्ष पूर्ण झालेले आहेत, तरी पण महिला सुरक्षित आहेत का नाही याची शंका निर्माण झालेली आहे। आणि त्या अनुषंगाने सामाजिक कार्यकर्त्या प्रियंकाताई रणपिसे, शरद रणपिसे फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्ष यांनी कार्यक्रम आयोजित केलेला आहे, त्याच्याबद्दल आपण जाणून घेऊयात। दादा, निर्भयाच्या केसला 12 वर्ष झालेले आहेत आणि महिलांची सुरक्षा जर आज आपण बदलापूरची घटना घेऊ, हाथरस बघू किंवा बंगालमध्ये जे झालेलं आहे, तर ही महिलांची सुरक्षेचा जो प्रश्न आहे हा ऐरणीवर आलेला आहे। याच्यावरती कुठेतरी वाचा फुटली पाहिजे आणि आपल्या मुलींना आपण शालेय शिक्षणाबरोबर जर आपण संस्थांच्या माध्यमातून आपण जर त्यांना ट्रेनिंग देता आली सेल्फ डिफेन्सची, तर ही खूपच चांगलं आहे असं मला वाटलं आणि म्हणून मी ही संकल्पना इथे राबवत आहे। याचा अर्थ की 12 वर्ष झाले पण मुली अजून सुरक्षित नाहीत? नाही, डेफिनेटली नाही आहेत। पूर्वी आपण असं म्हणू की काहीतरी एक जो काउंट होता 20च्या आसपास होता तासाला, तो कुठेतरी 16 का 14 वरती येऊन आलेला ठेपलेला आहे, परंतु रेप केसेस होत आहेत। तसेच आपल्यासोबत सामाजिक कार्यकर्ते रमाकांत साठे, त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊयात। या ठिकाणी प्रियंकाताई रणपिसेंच्या माध्यमातून ओजस्वी महिला ग्रुपच्या वतीने जो कार्यक्रम घेतलेला आहे तो अतिशय स्तुत्य कार्यक्रम आहे। आज खऱ्या अर्थाने काळाची गरज आहे की आपण कुणावर डिपेंड राहिले नाही पाहिजे, स्वतः देखील स्वतःचे रक्षण केलं पाहिजे। आज डॉक्टर जरी असेल, इंजिनियर असेल, वकील असेल, बेटी पढाओ बेटी बचाओ बेटी पढाओ अभियान राबवलं, परंतु बेटी वाचवणार कोण? तर बेटी वाचवण्यासाठी स्वतः सक्षम व्हावं लागणार आहे। जे जुना डायलॉग होता त्याच्यामध्ये लिहिलेले सुनो द्रौपदी, म्हणजे आता जी द्रौपदी आहे तिला वाचवायला कोणताही मोहन येणार नाही, या ठिकाणी तिला स्वतःचं रक्षण करावं लागणार आहे। त्यासाठी अतिशय असा चांगला उपक्रम या ठिकाणी प्रियंकाताईंनी राबवलेला आहे। तर या कार्यास त्यांना मी खऱ्या अर्थाने या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि अशाच प्रकारचे कार्यक्रम त्यांनी विविध भागामध्ये, जसं आमचा शांतीनगरचा भाग स्लम एरियाचा आहे, त्या भागात देखील हे कार्यक्रम करावेत अशी मी त्यांना विनंती करतो। आपल्यासोबत माजी नगरसेविका ह्या भागामधल्या, त्यांच्यासोबत आपण बोलू। आजचा हा उपक्रम खास विद्यार्थ्यांसाठी आहे आणि प्रियंकाताईंनी हा उपक्रम चांगला आयोजित केलेला आहे, कारण की आजच्या काळाची गरज आहे। क्षणाला हा बलात्काराची घटना घडत आहे, त्यांची संख्या काही कमी होत नाही। कायदे कानून आहेत पण ते कागदावर आहेत, ते प्रत्यक्षात अवलंबत जात नाही, कारण जास्त करून या प्रकारात राजकीय क्षेत्रातले व्यक्ती त्यात जास्त इन्व्हॉल्व असल्यामुळं ते कोणत्याही कायद्याला म्हणजे न्याय व्यक्तीला मिळू शकत नाही किंवा विद्यार्थ्यांना न्याय मिळू शकत नाही किंवा स्त्रीला न्याय मिळू शकत नाही। पण अशा वेळेस प्रत्येक वेळेस महिलांना अत्याचार झाला तर कोण आपल्याला उपयोगाला येईल हे विचार करण्यापेक्षा आणि कायद्यानं न्याय मिळण्यापेक्षा या प्रत्येक आलेल्या समस्येला आपण कसं तोंड देता येईल या उपक्रमातून महिलांपर्यंत आम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणि प्रियंकाताईंनी खरंच खूप चांगला उपक्रम राबवला आहे, कारण हा स्लम एरिया आहे आणि इथं गुन्हेगारी आणि व्यसनाधीन विद्यार्थी खूप आहेत, कारण की शिक्षणाचा थोडासा अभाव पण या ठिकाणी आहे। कारण की काही वेळेस असं झालेलं आहे की 8वी 9वी पर्यंत विद्यार्थी शिकतात, त्याच्यानंतर शिक्षण तिथंच थांबतं, कारण की आर्थिक परिस्थिती डाऊन असते आणि महानगरपालिका 10वी पर्यंत शिक्षण मोफत देतं, त्याच्यानंतरचं शिक्षण देत नाही। मग त्यावेळेस गुन्हेगारीकडे जास्त विद्यार्थी जातात, मग त्यामुळे पण असे त्यांच्यामध्ये भावना निर्माण होऊ शकतात, व्यसनाधीन होऊ शकतात। पण अशा वेळेस आपली एखादी महिला, आपली व्यक्ती, आपली स्त्री, आपल्या घरातली लहान मुलगी रस्त्याने जात असताना असा प्रसंग घडला तर आपण काय करू शकतो की आपल्या स्त्रीमध्ये जेवढी शक्ती आहे तेवढी पुरुषांमध्ये नाही आहे। जरी आपण म्हणत असो पुरुष प्रधान आपला समाज असला तरी पण आपल्याजवळ दुर्गाची शक्ती आहे। हे आजच्या ह्या सेल्फ डिफेन्स आत्मरक्षणाचे धडे यातून त्यांना मिळालेला आहे आणि आताच्या ज्या विद्यार्थी या कार्यक्रमामध्ये उपस्थित आहेत त्यांच्यामध्ये आत्मविश्वास खूप वाढलेला आहे। भवितव्यात त्यांच्याकडे अशी घटना घडू नये त्यांच्या बाबतीत, पण तरी पण घडली तर समक्षने आणि कार्यक्षमतेने त्या प्रसंगाला नक्कीच त्या विद्यार्थी तोंड देतील असं मला नक्कीच वाटतं या कार्यक्रमात। आपली प्रतिक्रिया? आज जे प्रियंकाताईंनी जे कार्यक्रम ठेवलेला आहे फारच सुंदर, फारच स्वागतदायक आहे। पण माझं ह्या कार्यक्रमाला पोलिसांविषयी मला एक बोलायचं, पोलिसांविषयी। मी राहतो नागपूरचाळीमध्ये रामभाऊ मोजे विद्यालय राहू द्या, SNDP राहू द्या, समता शाळा राहू द्या, जाधव शाळा राहू द्या, परत ही नेताजी शाळा VIP रोडवर आहे। VIP रोडवर इथं कायम पोलीस मोमेंट चालू असतो, पण मी कधी पण रस्त्याने जाता येताना बघितलं जेव्हा शाळेच्या बसस्टॉपवर असतात
रॅगिंग करणारे पोरं एवढ्या पद्धतीत असतात, पोलीस स्टेशनने एक तरी मला तक्रार दाखवा की हे पोरगा रॅगिंग करतोय पोरीचं आणि मी त्याला काहीतरी केलेलं आहे. काहीच नाही होत. आमच्या नागपूरच्या एवढा बस स्टॉप राहू द्या, नागपूरच्या बस स्टॉप राहू द्या, खडकीचं नव्या खडकीचं बस स्टॉप राहू द्या, पोरींची शाळा सुटायच्या टायमाला 12 वाजता संध्याकाळी 5:30 वाजता फक्त मला पोलिसांना एवढीच विनंती करायची शास्त्रीनगर पोलीस स्टेशनला की तुम्ही शाळा सुटायच्या टायमाला तुमचे जे काय मार्शल असतील ते मार्शल पाठवा, पोरींना सुरक्षा ठेवा. कारण का पोलिसांचा धाक मला कुठं सुद्धा दिसत नाही. या एरियामध्ये मी सातत्याने संध्याकाळच्या टायमाला पण बघितलं, दुपारच्या टायमाला पण शाळा सुटताना बघितलं, कुठंच मार्शल पोलीस दिसतच नाही. आणि जर कधी केला असेल तर कुठंतरी पोलीस स्टेशनच्या माध्यमातून या पोलीस चौकीच्या माध्यमातून काय तुम्ही पोलिसांवर पोरांवर काय केस केल्या त्या तरी दाखवा. कारण का मी वारंवार जेल रोड चौकीला मी तक्रार केलेली जाऊन बघा. या नागपूर चौकीच्या बाजूलाच आहे, चौकीच्या बाजूला धाक्याच्या अंतरावर बस स्टॉप आहे. 5:30 वाजता रामभाऊ मोजे शाळा सुट्टी, SNBP सुट्टी, काही सुद्धा पोलीस तिथं काही करत नाही. कसं आम्ही लोकांनी आता हे आमच्या ताई व फाउंडेशन सगळं या पोरींच्या संरक्षणासाठी करतं, तर पोलिसांनी पण याच्यासाठी हातभार लावावं. ताईंना शुभेच्छा देतो मी या कार्यक्रमासाठी. नमस्ते, मी मनीषा धोटे. स्वर्गीय आमदार श्री शरद रणपिसे फाउंडेशन यांच्यातर्फे जो आजचा हा उपक्रम राबविला गेलेला आहे, हे ताईंनी प्रियांका ताईंनी हा जो उपक्रम राबवलाय त्याच्या संदर्भात बोलायचं म्हटलं तर आता हा उपक्रम प्रत्येक शाळेमध्ये राबवला पाहिजे. आणि शक्यतो स्लम एरियामध्ये पण जे महिलांची तिथं मुलींची जास्त करून छेडछाड होते, अशा मुलींची संरक्षणाकरिता त्या मुलींना सक्षम बनविण्याकरिता खरा हा उपक्रम स्लम एरियामध्ये पण खास करून घेतला पाहिजे. आणि मी जे काही सोशल वर्क करते, सामाजिक कार्य करते, त्याच्यामध्ये मी ताईंना पण सांगेल की हा उपक्रम तुम्ही जो राबवलाय तो प्रत्येक स्लम एरियामध्ये हा तुम्ही घ्यावा, ही त्यांना मी विनंती करेल. तर ह्या होत्या सामाजिक कार्यकर्त्या आणि हे जे कार्यक्रम राबवण्यात आलेले आहे प्रियंका ताई रणपिसे यांनी राबवलेला आहे. स्वर्गीय शरद रणपिसे यांच्या संकल्पनेच्या माध्यमातून. आज इथे मुलींसाठी स्वसंरक्षण हा उपक्रम स्वर्गीय आमदार शरद रणपिसे यांच्या फाउंडेशनच्या वतीने घेण्यात आले आणि त्याचे सर्व श्रेय प्रियंकाताई यांना जातं. कारण की प्रत्येक मुलीला त्यांनी स्वरक्षणाचे धडे देण्याचं त्यांनी एक उद्देश घेतलेला आहे आणि प्रत्येक शाळेत आम्ही हा उपक्रम घेणार आहे. आपल्यासोबत येरवडा येथील स्थानिक सामाजिक कार्यकर्ते काळोखे साहेब आहेत. आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. खऱ्या अर्थानं आत्ताच्या काळामध्ये ज्या मुली या भागात येरवडा भागामध्ये जे शिक्षण घेत आहेत त्यांना आई वडिलांना पालकांना वाटते की नाही आपल्या मुलींना शाळेत कॉलेजमध्ये पाठवा की नाही पाठवावं, हे पहिले त्यांच्या मनात शंका येते. कारण येरवडा परिसरामध्ये ज्या काही शाळा आहेत, नेताजी शाळा असेल, दगडू महादेव असेल, यशवंतराव चव्हाण शाळा असेल, अनुसूया सावंत असेल, मौलाना कलाम आझाद असेल, कर्नल असेल, अशा विविध महानगरपालिकेच्या ज्या शाळा आहेत त्या शाळेमध्ये गोर गरीब दलित बहुजन या वर्गातील मुली शिक्षण घेतात. परंतु पालक कामाधंद्यानिमित्त बाहेर जातात आणि मुलींना आपल्या त्या शिक्षकांच्या विश्वासावर शाळेत पाठवतात. परंतु एकंदरीत परिस्थिती पाहता शाळेच्या परिसरामध्ये शाळा भरण्याच्या वेळेस आणि सुटण्याच्या वेळेस या ठिकाणी काही टवाळखोर मुलं या ठिकाणी जमलेले असतात. त्यातून काही विघटित अशी घटना घडते. परंतु पालक आपल्या मुलीची किंवा आपल्या परिवाराची परिस्थिती म्हणा किंवा भीतीपोटी म्हणा हे पोलिसांमध्ये तक्रार करत नाही. तर माझं शरद रणपिसे फाउंडेशनच्या तर्फे जे हा उपक्रम मुलींच्या सुरक्षेसाठी घेतलेला आहे, हा उपक्रमाबाबत आणि आपल्या चॅनेलच्या माध्यमातून मी या येरवडा परिसरातील शास्त्रीनगर पोलीस स्टेशन अंतर्गत मी एवढंच सांगू इच्छितो की मुलींच्या शाळा भरण्याच्या वेळेस आणि सुटण्याच्या वेळेस महिला कॉन्स्टेबल किंवा पोलीस डिपार्टमेंट यांनी त्या राऊंडच्या वेळेस शाळा सुटताना आणि भरताना बंदोबस्त करण्यासाठी पेट्रोलिंगसाठी भरारी पथक ज्याप्रमाणे पोलीस शहरात फिरत आहे
त्याप्रमाणे प्रत्येक शाळेच्या गेटवरती हे भरारी पत्रक पाठवावं अशी मी आपल्या चॅनेलच्या माध्यमातून त्यांना विनंती करतो. तसेच आपण प्रियंकाताईंसोबत जाणून घेऊयात की ते पुढील वर्षी असे उपक्रम घेतील का आणि हे उपक्रम चालू ठेवणार आहेत का. स्वर्गीय शरद रणपिसे हे सामाजिक कार्यकर्ते, माजी आमदार होते, त्यांचाच वारसा प्रियंकाताई पुढे नेणार आहेत का? हो, नक्कीच नक्कीच वारसा पुढे चालवणार पण आहे आणि हे कार्यक्रम मी अजून पुढे घेणार आहे. आज ही पहिली शाळा होती येरोड्यामध्ये. आपण जर बघितलं तर मुलींना स्वतःचं संरक्षण करण्याशिवाय पर्याय नाहीये. पोलीस पण कुठपर्यंत पोलीस येणार आहे, कुठेतरी मुलींनी पण स्वतः सक्षम झालं पाहिजे आणि त्यांनी स्वतःहून त्यांनी धाडस करून मुलांनाही दाखवून दिलं पाहिजे की आता तुमची वेळ संपलेली आहे. तर या होता सामाजिक कार्यकर्त्या प्रियंकाताई रणपिसे आणि यांनी नुकतीच ॲम्ब्युलन्सचं उद्घाटन केलं होतं. म्हणजे सर्वांसाठी ॲम्ब्युलन्सचं उद्घाटन केलं होतं आणि स्वर्गीय शरद रणपिसे यांचंही समाजामध्ये सामाजिक काम खूप मोठे आमदारकी झाल्यानंतर सुद्धा गेले 2-3 टर्म ते आमदार होते आणि त्यांनी खूप सामाजिक कामे केले. तर पुढील काळात बघूयात.